स्वराज्याचे दाखले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी जयंतीनिमित्त शहर परिसरात शंभू प्रेमींनी मोठ्या दिमाखात संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण पवार आणि राम जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर विशेष निधी उपलब्ध झाला। त्यानंतर जुना पुणा नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले। मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यापूर्वी मुंबई स्थित चेंबूर येथील पुतळ्याच्या धर्तीवर शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे। संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण करताना पुतळा परिसरात बुरुज उभा करण्यात आला आहे। त्या प्रत्येक बुरुजावर आता भगवे ध्वजधारक मावळे उभा करण्यात आले आहेत। त्यामुळे संभाजी महाराजांच्या पुतळ्यास ऐतिहासिक असे महत्त्व प्राप्त झाले आहे। या मावळ्यांच्या पुतळ्यामुळे संभाजी महाराज पुतळ्याच्या सौंदर्यात भर पडली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संभाजी महाराज पुतळा परिसरातील मुख्य रस्ता तयार करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचा निधी वापरण्यात आला, तर जुना पुणा नाका परिसरातील पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी केंद्राच्या अमृत योजनेचा निधी उपलब्ध करून घेण्यात आल्याची माहिती भाजपचे युवा नेते किरण पवार यांनी दिली। सुशोभीकरण 87 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेला आहे। आता आपण बघताय प्रत्येक बुरुजावर मावळे बसवलेले आहेत। उद्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीनिमित्त हे कायमस्वरूपी मावळे बसवलेले आहेत। त्याचबरोबर पुढचं सुशोभीकरण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून 1,60,00,000 रुपयेचं नरेंद्र मोदी यांच्या निधीतून करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता 2.5 कोटी रुपयेचंही काम झालेलं आहे। कारण की सोलापूरचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याबरोबर हे सोलापूरचं आता खऱ्या अर्थाने मुख्य प्रवेशद्वार वाटत आहे। आणि आता लवकरच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी पण 66 लाख रुपये घेतलेले आहेत। त्याचं पण टेंडर झालेलं आहे, त्याला पण कामाला लवकर सुरुवात होईल। आता आपण बघताय चेंबूरच्या धर्तीवर जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, सुशोभीकरण केलेलं आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं सुशोभीकरण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून झालेलं आहे। आणि सोलापूरमध्ये उद्या जयंतीनिमित्त आज सगळा चांगला माहोल हे निर्माण झालेला आहे आणि लोकांना बघण्यासाठी पण हे सुशोभीकरण चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेलं आहे।